तर मित्रांनो, आता आपलं जेवण झालं बघा दुपारचं. तर तुम्हाला सांगतो, सकाळी आज गहू वाळू घातला की आपण मशनीने केला होता. ते गहू वाळू घातला. आणि अजून तुम्हाला सांगतो, आपल्या शहरातली एक आपली शिळी इली आहे, त्याला झाले पाट. पाट पाट म्हणजे नरमादी. जसं नरमादी आपण म्हणतो त्या प्रकारे शेळीला झालेली पाट. एकच पाट झाली आहे. गहू वाळू घातला आणि तर सुरका आहे. गव्हात चरवा यायला लागली ती. तर आता मला गहू गोळा करायचा होता. सकाळ धरून असं वाळल्यात गहू. आता गहू गोळा करून पोती तर भरायचे, नाहीतर त्या कणगीत तर भरायचं आहे. मग मित्रांनो, विषय काय झाला, एक कमेंट आली होती कालच्या व्हिडिओला. अशी कमेंट होती की लगा भावा जरा काहीतरी चांगलं लिहत जा, अशी कमेंट आली होती. मला सांग, काय चांगलं लिहायचं सांगा बरं. तुम्हाला चांगलं काय बघूच वाटत नाही. मग जसं तुम्हाला काय 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 लोकांचं वाईट झालेलं बघायला आवडतंय, मग तसं काय तर थोडंसं काय तर क्लिक बेट केलं की मग लोक बरोबर व्हिडिओ बघते ती. मग ज्या लोकांना बघायची इच्छा होत नाही अशी बी लोक व्हिडिओ बघते ते. मग परत ना व्हिडिओमध्ये चांगलं काय तर असलं का मग म्हणते ते भावा लागा काय तर चांगलं लिहित जा. ती मला वाटतं बहिणीची कमेंट आहे त्या. मग त्या दिदीला सांगतो, विषय कसा आहे की क्लिक बेट थोडंफार तिथं काय तर थोडीफार मिस्टेक झाली असेल माझी लिहिताना. तर असू द्या, समजून घ्या. इथनं पुढं ही चूक होणार नाही. तर हो का, ते गहू वाळू घातला बघा. काही गहू वाळू घातलाय. एवढा गहू किती पोती होईल सांगा जरा, बघा कमेंट करून सांगा. बघा तिकडं आयन सुरका लागली सर्व याचायला. सोनाखाली गेली पाखराकडं. अशी फडकी ही बांधलेली बघा, ही पाखराशांना भ्या घालायसाठी. ही शिळी मित्रांनो येली बघा, आणि हिचं पाठरू ह्या टिपत कोंडले. मला दाखवतो बघा. तर आपल्याला आता ही गहू गोळा करायचा आहे बघा. गाईला इकडे टाकली, वाळली पेंटी खायला लागली आहे. मस्त वाळलीच पेंटी खायला लागली ती. मित्रांनो, गहू एकदम खडखडीत असा वाळलेला आहे बघा. तर आम्ही दरवर्षी गहू, जसे की आपली होळी असते, होळीच्या अगोदरच आम्ही गहू करून घेतो आणि कणगेमध्ये भरून ठेवतो. पण ह्या वेळेस आम्हाला खूप असा वेळ झाला होता गहू करायला. त्याच्यामुळं गहू असं गव्हाच्या रानामध्येच गहू वाळला होता. आता असा वाळू घातला आहे तर एकदम खडखडीत असा वाळला आहे. तर इकडं सुरकाने आहे, गव्हाचा सरवा यायचं होते. मग बबनला पण मी हाक मारली होती. बबन पण म्हणला मी जेवण करून येतोय. बबनसुद्धा आता येतोय. तोपर्यंत आता आपणच गोळा करायचं म्हणून गोळा करायला लागलो आहे. तर तुम्ही व्हिडिओ कुठून बघता हे पण मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ बघता कोणत्या गावामधनं बघताय, काय बघताय, तेवढंच आम्हाला एकदम जोश वाटतो. तुम्ही ह्या गावापर्यंत आमचा व्हिडिओ पोचतोय म्हणून. मित्रांनो, तर ज्यांचे जास्त गहू आहेत, कोणाचे 20 एकर, कोणाचे 15 एकर, कोणाचे 50 एकर जर गहू आहेत, तर ह्या वर्षी मित्रांनो गव्हाला दर खूपच कमी आहे असं बोललं जाते. तर जसं आता आमचा एक अर्धा एकर गहू आहे, तर आम्हाला तेवढेच आता तुम्हाला सांगतो 8 ते 9 क्विंटल गहू होईल. आणि तुम्ही सुद्धा बघू शकता की दोन्ही पालावरचं गहू किती होईल सांगा. म्हणजे माझा अंदाज खरा ठरतोय की तुमचा अंदाज खरा ठरतोय. तर ह्या वर्षी तुम्हाला सांगतो गहू पूर्ण स्वस्त होणार आणि ज्वारीचा भाव पूर्ण वाढणार आहेत असं बोलले जाते सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा, बातमीतून. आता ह्या एका पालाचा गोळा केलं बघा मित्रांनो. जसा तुम्ही आजपर्यंत मला सपोर्ट केला तसाच इथूनही पुढे तुम्ही सपोर्ट करा.
आणि खूप खूप तुमचे आभार मनापासून की तुम्ही माझे व्हिडिओ बघता आणि मला सपोर्ट करता, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो, अजूनही माझ्या काही चुका होत असतील तर मला कमेंट करून सांगा की त्या चुका पुढच्या व्हिडिओमध्ये होणार नाहीत, ह्याची आम्ही काळजी घेतो. तर तुम्हाला कोणत्या पद्धतीचे व्हिडिओ बघायला आवडतील हे सुद्धा मला सांगा. जसं की तुम्ही मला सांगा असा असा व्हिडिओ दाखवा, तसा तसा व्हिडिओ दाखवा, तर ती व्हिडिओ मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. दगडे कुठं आहेत? दगडे लावा. अजूनही दगड नाही ते. हा, कोणाला आलाय फोन? फोन कोणाला आलाय रे? मित्रांनो, आता दोन्ही पालावरचं गहू गोळा करून झाले आणि पाल झाकून सुद्धा ठेवले, गहू झाकून ठेवला. तर इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. इथूनही पुढे आपण चांगले चांगले व्हिडिओ देत आहोत, ते सुद्धा बघत चला. आणि जे जे नवीन आपल्या चॅनलवर कोण आला आहे अशा आपल्या मित्रांनी आणि मैत्रिणींनी, बहिणींनी, भावाने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आणि सबस्क्रायबर केल्यानंतर बेल आयकॉन ते ऑन करायचं आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ माझे येत नव्हते ते तुम्हाला बेल आयकॉन ऑन केल्यावर येतील. तर चला मग मित्रांनो, बाय बाय, धन्यवाद. आणि तुम्ही रात्रीचा जर व्हिडिओ हा बघत असाल तर गुड नाईट.